PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। कोचिंग क्लास असोसिएशन महाराष्ट्र राज्य संघटनेचे 6व्या राज्यस्तरीय अधिवेशन सोलापूर इथं दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडलं। या अधिवेशनात प्रत्येक झोन, तालुका आणि जिल्ह्यातील एक आदर्श शिक्षकाचा गौरव आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला। प्राध्यापक मिलिंद अवसरमोल, संजय नगर, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली। या गौरवाबद्दल त्यांनी राज्य कार्यकारिणीचे आणि आपल्या झोनचे सर्व संचालक, विशेषतः झोन अध्यक्ष यांचे मनपूर्वक आभार मानले। आपण एज्युकेशन सोबत विविध उपक्रम सुद्धा विद्यार्थ्यांना करून घेता, त्यांच्याकडून त्यांना क्लासेसच्या माध्यमातून राबवता। तर ते कसं सोचलं तुम्हाला, म्हणजे काय काय उपक्रम राबवता? सर, आम्ही 26 जानेवारीला प्रत्येक सत्तेला असतो, त्याच्या आम्ही दरवर्षी वार्षिक स्नेहसन्मान बनवतो। त्याच्या अगोदर स्पर्धा घ्यायचो, त्या कारणास्तव जागा नसल्यामुळे किंवा याच्यामुळे आम्ही पहिल्या लिंब स्पर्धा घ्यायचो, तुमच्या स्पर्धा घ्यायचो, रांगोळी स्पर्धा घ्यायचो, म्हणजे आणि स्पर्धा घ्यायचो। पण ते सर्व गर्दी वाढले, त्यामुळे स्पर्धा परत आवडले आणि वार्षिक स्नेहसन्मान आम्ही दरवर्षी न विसरता न चुकता दरवर्षी पाहिजे ही जाहिरात आहे। आणि त्या माध्यमातून आता 3 वर्षापासून तक्षशिला बौद्ध विहारामध्ये जातो, म्हणजे धम्माचं पण काम करतोय। आणि त्या माध्यमातून 50 ते 60 मुलं दर रविवारी विहारात येतो। तिथं गायकवाड काका, असमोर काका, अनेक असे लोक तिथे मला मार्गदर्शन भेटतात आणि चांगलं भेटतं। नावकर सर यांचं मार्गदर्शन भेटतं आणि आम्ही विहार काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय सध्या, म्हणजे देण्याचं चालू आहे सध्या विहार, म्हणजे ह्या माध्यमातून चालू आहे सर्व गोष्टी। म्हणजे आपण राजकारणाकडे किंवा काय नाही, तर ह्या माध्यमातून मोठा हा त्यांचा फ्युचर आपण ठरतोय की त्याला काय बनायचं, काय नाही, काय घडलं पाहिजे, हा आपल्याला मोठा झाला आहे आणि ते घेण्याचा प्रयत्न करतो आणि देण्याचा प्रयत्न करतोय। आणि त्याच्यातून मुलं ते घेत आहेत, आता 100 पण 25 नाही घेत, पण 50% ते घेतात। पालकांनी आता मागच्या वर्षीचा आपण रिझल्ट पाहिला, स्लम एरिया ग्रामीण भागातील मुलं टॉपवर आलेले आहेत। तर कशी शिकवण्याची संकल्पना कशी, म्हणजे काय काय आपल्याकडे स्टाफ कसा आहे आणि कोणकोणत्या तुम्ही ट्रिक्स वापरता? सर, आम्ही स्ट्रिक काहीच नाही, आम्ही साधं आणि सोपं स्ट्रिक वापरतो की आमची मुलं आम्ही त्याला काहीतरी द्यावं, त्याला हा उद्देश नाहीये। आणि त्यांना ते त्यांचे पालकांचं घरचं वातावरण बघून आम्ही त्यांचे पालक होतो, पालकत्व घेतो आणि त्यांना सोप्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने आणि जे शिकवणार स्टाफ पण आपल्याला मेहनती घेणारा विद्यार्थी वर्ग आहे, त्यांना समजेल असे त्यांच्या पद्धती। आणि ते त्यांचं जे शिक्षक स्टाफ आहे ते पण गरीबीतला ते हाय पाय नाहीये, ते पण त्यांच्या माध्यमातून शिकवतात, त्यांना पण ते गरीबी चांगली आणि त्याच्यामुळे चांगलं शिकवतात। आणि त्याच्यात आमचा रिझल्ट चांगला आहे। दरवर्षी आता गेल्या वर्षी एक मुलगी आली होती, 91% आलेली, एकदम तिची घरची परिस्थिती बेकार, ते सांगता येत नाही मला, हालाकी जास्त तिने 91% येते आणि तिने नावाचं मोठं केलं आपल्या चांगलं हुशार। आणि असे अनेक विद्यार्थी होऊन गेले हुशार आणि ते आज पुढे ना पुढे पोट पाडायला लागलेले। तरी अंदाजे किती विद्यार्थी समजा आज स्टेबल आहे? तर माझ्याकडे 50% स्टेबल आहे, जे माझ्याकडे पहिल्यापासून माझ्या पहिलीपासून ते 10वी पर्यंत जो क्लास राहील तो शिक्षणात पुढे गेलेला आहे। हा पुरस्कार स्वतःचा नाही, तर तो संपूर्ण झोनचा, प्रत्येक शिक्षकाचा आणि कोचिंग क्लास असोसिएशनच्या कुटुंबाचा आहे। आपल्याला लाभलेले प्रेरणादायी नेते आदरणीय डॉक्टर PA वाघ सर, आदरणीय ढाकणे सर, आदरणीय संदीप मस्के सर, आदरणीय अप्पासाहेब मस्के पाटील आणि आपल्या रक्तातच संघटनेचा ओघ असलेले राज्य समन्वयक व महानगर प्रभारी तसेच राज्य समन्वयक आदरणीय मनोहर सर, तसेच राज्य प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक इप्पर सर आणि सोशल मीडिया प्रमुख सोसे सर यांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले। त्याचप्रमाणे जनमत लाईव्हचं सुद्धा त्यांनी यावेळी विशेष आभार व्यक्त केलं। जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरकट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।